ओके. तर लास्ट लेक्चरला जे घेतलेलं आहे त्याच्या पुढचाच पॉईंट या ठिकाणी आपण कंटिन्यू करतोय. ते म्हणजे काय तर इक्वेशन ऑफ प्रेशर. तर तो गॅस जो असणार आहे, जो पण आपण आयडियल गॅस घेणार आहे, आयडियल गॅस असतात आणि दुसरा असतं रिअल गॅस असतं. आयडियल गॅस म्हणजे काय, जे तुम्ही आयडियल गॅस इक्वेशन घेतलं काय, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. हे जर तुमचं सॅटिस्फाय होत असेल ऍट ऑल टेम्परेचर अँड ऍट ऑल प्रेशर, म्हणजे कोणत्याही टेम्परेचरला आणि कोणत्याही प्रेशरला जर ते सॅटिस्फाय होत असेल, देन इट इज कॉल्ड ॲज आयडियल गॅस. ओके. आयडियल गॅस जर घेतलं तर दोन मॉलिक्यूल मध्ये कधीच कोलिजन होणार नाही. ठीक आहे. दोन मॉलिक्यूल काय असतात, ते एकमेकांपासून सेपरेट असतात किंवा ते एकमेकांना क्रॉस करणार नाही. ते झालं आयडियल गॅसचे काही प्रॉपर्टी झाल्या. ज्या आयडियल गॅसची प्रॉपर्टी ज्या गॅसेस फॉलो करत नाही ते कोणतं असतं, तर तुमचं रिअल गॅस. ओके. आयडियल गॅस इक्वेशन तिथं सॅटिस्फाय होत नाही. मग काही केसमध्ये जर पार्टिकल खूप क्लोजली पॅक असेल तर त्याच्यामध्ये काय होतात, नेहमी इंटरमॉलिक्युलर फोर्सेस एक्झर्ट होत असतात, बरं की नाही. आणि जर फार सेपरेटेड असेल तर मग त्या केसमध्ये ते कमी असतात. असे रिअल गॅस आणि आयडियल गॅस असेल तर दोघांमधला तुम्ही डिफरन्स वाचला तर तुम्हाला ते बेटर वेने समजून जाईल. मग आपण काय घेणार, तर आयडियल गॅस घेणार. आणि अजून आयडियल मध्ये कसं आयडेंटिकल गॅस घेणार. आयडेंटिकल म्हणजे काय, एकाच टाईपचं तुम्हाला गॅस त्या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला प्रेशर फाइंड करायचं. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तर हा क्वेश्चन तुम्हाला विचारला तर डायरेक्टली 5 मार्कासाठी विचारायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घ्या आणि कोणताही पॉईंट समजत नसेल तर लगेच विचारून घ्यायचा. ठीक आहे. तर आपण काय करणार, तर नवीन पॉईंट तो म्हणजे काय, तर प्रेशर घेणार. प्रेशर ऑफ ए गॅस. गॅसद्वारे किती प्रेशर एक्झर्ट होणार आहे तर तो आपण या ठिकाणी फाईन करणार आहे. ठीक आहे. तर आधी कन्सेप्ट समजून घेऊ. ओके. प्रेशर ऑफ अन आयडियल गॅस म्हटलं तरी चालेल, फक्त गॅस म्हणा किंवा आयडियल गॅस म्हटलं तरी चालेल. प्रेशर ऑफ अन आयडियल गॅस. आयडियल गॅसचं प्रेशर किती असणार आहे तर या ठिकाणी आपल्याला ते फाईन करायचं. ठीक आहे. तर सर्वात पहिले प्रेशर फाईन करायचं असेल तर काय काय गोष्टी लागणार आहे तर ते आपण फाईन करू. प्रेशरचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे काय, तर तो फॉर्म्युला आहे फोर्स. त्याला डिवाइड करायचं कशाने, तर एरियाने. ओके. तर आपण एक काहीतरी कंटेनर घेणार आणि त्या कंटेनर मध्ये काय करणार, तर आपण गॅस टाकणार, बरं की नाही. म्हणजे त्या कंटेनरचा एरिया आपल्याला सहजरित्या भेटू शकतो. म्हणजे एरियावरती आपल्याला जास्त फोकस करायचा नाहीये. आपल्याला जो फोकस करायचा तो पार्ट म्हणजे काय, तर फोर्स असणार. मग आपल्याला या ठिकाणी काय फाईन करायचं, फोर्स फाईन करायचं. आणि बघा तुम्हाला फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे. फोर्सचा फॉर्म्युला काय, तर मास इंटू ऍक्सलरेशन. याला आणखी सिम्प्लिफाईड केलं तर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे वेलोसिटी अपॉन टाइम. मग व्हॉट इज मास इंटू वेलोसिटी, दॅट इज मोमेंटम. म्हणजे जर फोर्स जर घेतला तर न्यूटनचा सेकंड लॉ, तो काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ओके. मग चेंज इन मोमेंटम म्हणजे डेल्टा सी आणि आकाश तर डेल्टा टी, बरं की नाही. मग चेंज इन मोमेंटम पहिले फाईन करावं लागेल, नंतर चेंज इन टाइम काढावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला फोर्स भेटेल. आणि एकदा का फोर्स भेटला तर त्याच्यावरून आपल्याला प्रेशर पण भेटून जाईल. कळलं की नाही. म्हणजे आपल्याला करायचं काय तर ते समजून घ्या. काय करायचं, आपल्याला मोमेंटम शोधायचा पहिले, त्यानंतर टाइम शोधायचा आहे. त्या दोघांचा रेशो घेतला तर फोर्स भेटणार आणि एकदा का फोर्स भेटला तर प्रेशर भेटणार आणि तेच आपल्याला या ठिकाणी फाईन करायचं. ओके. काय काय करायचं समजलं ओव्हरऑल. मग आपण आता डेरिव्हेशन साठी काय काय गोष्टी लागणार आहे तर ते एकदा आपण कन्सिडर करून घेऊ. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला ते डेरिव्हेशन समजणार नाही त्या ठिकाणी तुम्ही त्यावेळेस मी तुम्हाला देईल, एक पार्ट झाला का तुम्हाला सांगत जाईल, किंवा मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला अडचण येऊ शकते तर मी तुम्हाला सांगेल की कोणा डाऊट असेल तर विचारून घ्या. ठीक आहे. तोपर्यंत बोलायचं नाही कोणी. ठीक आहे. तर घेताना तुम्ही काय करायचं, तर आयडियल गॅस घ्यायचं आणि हा जो आयडियल गॅस आहे तो काय करायचा, एका कंटेनर मध्ये तुम्हाला क्लोज करायचा. ठीक आहे. एक कंटेनर घेऊ आपण आणि हा जो कंटेनर आहे तो कसा घेतला, तर मी स्क्वेअरचा क्यूब घेतलाय. एक कंटेनर घेणार आहे आणि तो कोणत्या शेपचा आहे, तर क्युबायडल आहे. ठीक आहे. क्यूब त्याचा शेप आहे. तर हा त्याचा एक साइड झाली. आता मी डायरेक्टली याचा यूज करतो आणि इथून ड्रॉ करू आपण. ठीक आहे. म्हणजे क्यूब भेटेल, नाही तर मग तो रेक्टँगल वगैरे व्हायला बसतो. ओके. तर या ठिकाणी मी काय घेतला, तर एक क्यूब घेतला. हा क्यूब कंप्लीट करा. तर हा एक क्यूब झाला. या क्यूबला तुम्ही लेबलिंग दिलं तरी चालेल. ठीक आहे.
तर सपोज हा पॉईंट मी ए कन्सिडर केला, इथला बी कन्सिडर केला, इथला सी आणि इथला डी. इकडचा पॉईंट कन्सिडर करू, सपोज हा ई पॉईंट घेतला, ई एफ, इकडचा जी आणि इकडचा काय घेतला तर एच. म्हणजे ए बी सी डी ई एफ जी एच आकार झाला तर तुमचा क्यूब झाला. ठीक आहे. आणि प्रत्येक जो सरफेस आहे तो कशापासून बनलेला तर स्क्वेअर. तो पुढचा सरफेस दिसतो तुम्हाला स्क्वेअर, त्याच्या बॅक साईडचा स्क्वेअर असेल, राईट साईडचा स्क्वेअर आहे, लेफ्ट साईडचा स्क्वेअर आहे, वरचा पण स्क्वेअर आणि खालचा पण स्क्वेअर. म्हणजे हा जो क्यूब आहे तो कशापासून बनलेला आहे तर टोटल आहे तुमचे 6 ना, 6 स्क्वेअर असेल. हे 2 झाले, वरचे खालचे आणि समोरचा आणि मागचा, बरं की नाही. असे 6 स्क्वेअर पासून तुम्ही काय करू शकता तर क्यूब तयार करू शकता. ठीक आहे. म्हणजे आपण जो विचार करतो तो पूर्ण 3 डायमेन्शन मध्ये विचार करायचा. ठीक आहे. आणि हा जो क्यूब आहे या क्यूब मध्ये काय करायचं, मला आयडियल गॅस घ्यायचं. आयडियल गॅस आणि आयडेंटिकल गॅस म्हणजे तुम्ही ऑक्सिजन घेतला तर ऑक्सिजन घ्यायचा, सपोज तुम्ही हायड्रोजन घेतला तर हायड्रोजन घ्यायचा, पण कोणत्या तरी एकाच टाईपचा गॅस त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला क्लोज करून ठेवायचं. ठीक आहे. क्लोज केल्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे गॅसची प्रॉपर्टी माहिती आहे तुम्हाला. गॅस काय करत असतं, नेहमी काय करत असतं, रॅन्डम मोशन करत असतं. आणि काल आपण ते डिस्कस केलंय, बरं की नाही. आणि रॅन्डम मोशनमुळे ते मॉलिक्यूल जे आहे ते काय होतात तर कॉन्स्टंटली कोलाइड होत असतात. कोणावरती कोलाइड होतात, एकतर त्या मॉलिक्यूलवरतीच कोलाइड होणार, नाही तर एखाद्या भिंतीवरती जाऊन किंवा एखाद्या सरफेसवरती जाऊन ते तर कोलाइड होणार. तर ते आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचं. मग सर्वात पहिले घेताना मी काय करणार तर याला 3 डायमेन्शन मध्ये डिवाइड करतो. म्हणजे आपल्याला 3 ऍक्सिसची गरज असणार, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. मग ही जी ऍक्सिस आहे बघा, ही जी लाईन आहे त्याला मी काय करतो पुढं एक्सटेंड करतो. ही जी लाईन आहे त्याला काय केलं तर पुढं एक्सटेंड केलं. सिमिलरली ही पण लाईन जी आहे तिला मी काय करणार तर पुढे एक्सटेंड करणार. आणि इकडची जी लाईन आहे त्याला पण काय करायचं पुढं या प्रकारे. ठीक आहे. मग या ठिकाणी 3 ऍक्सिस तुमच्या या ठिकाणी दिसत आहे. तर ही जी ऍक्सिस आहे ती कोणती असेल तर तुमची एक्स ऍक्सिस असेल, त्याला डायरेक्ट लेबलिंग देऊन टाकू. ही जी ऍक्सिस असेल ती काय असेल तर तुमची वाय ऍक्सिस असेल, आणि इकडचं जे आहे ते कोणतं घेतलं तर झेड ऍक्सिस घेतलं. ओके. आणि याच्यामध्ये तुमचा गॅस आहे. आता एक कन्सिडरेशन होतं बघा, रॅन्डम मोशनमुळे मॉलिक्यूल वरती कोलाइड होतात किंवा सरफेसवरती. तर आपल्याला इथं थोडंसं अजम्पशन करायचं की मॉलिक्यूल काय होणार आहे या सरफेसवरती, समजा ए बी एच ई या सरफेसवरती आहे आणि या सरफेस पासून स्टार्ट होणार आणि पुढे मूव्ह होणार. ओके. पुढे मूव्ह झाला तर एखादा पार्टिकल आला तर त्याच्यावरती कोलाइड होणार आणि डायरेक्शन काय करणार तर चेंज करणार. पण आपल्याला पर्टिक्युलरली माहित नाही होणार की कोणत्या पार्टिकल वरती तो कोलाइड, बरं की नाही. म्हणून तुम्ही असं कन्सिडर करायचं की मॉलिक्यूल या सरफेस वरून निघाला, ए बी ई एच वरून या सरफेस वरून निघाला आणि इकडचा मी शेडेड पार्ट करतो. हा एवढा जो स्क्वेअर आहे तो काय करतो शेडेड पार्ट करतो आणि या शेडेड पार्ट वरती जाऊन तो काय तर कोलाइड होणार. म्हणजे जे कोलिजन आहे तर ते मी मॉलिक्यूल टू मॉलिक्यूल ठेवलेलं नाहीये, तर तुम्ही कुठे ठेवलं तर सरफेस टू सरफेस. म्हणजे मी जाणार डायरेक्टली सरफेस वरती कोलाइड होणार आणि परत रिटर्न होणार. समजलं की नाही या प्रकारे. तर तेवढं कन्सिडरेशन तुम्हाला या ठिकाणी ऍझ्युम करावं लागेल. सपोज हा जो मॉलिक्यूल आहे तो कुठे रे तर सपोज या सरफेस वरती घेतला, ए बी एच ई या सरफेस वरती घेतला, ए बी एच ई या सरफेस वरती घेतला. आता सपोज हा मॉलिक्यूल सपोज जात असेल कोणत्या ऍक्सिस वरती, एक्स ऍक्सिस वरती, तर एक्स ऍक्सिस वरती त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती काय कन्सिडर केली तर मी व्हीएक्स कन्सिडर केली. असं काही गरजेचं नाही की पार्टिकल सरळ जाईल, तो असं इन्क्लाइन पण जाईल, पण आपण सध्या कन्सिडर करतोय अलॉंग अ स्ट्रेट लाईन. मग सपोज पार्टिकल मोशन करत असेल अलॉंग द एक्स ऍक्सिस तर त्याचा स्पीड जो आहे एक्स ऍक्सिस वरती तो काय घेतला तर मी व्हीएक्स घेतला. काय डाऊट याच्यात. व्हीएक्स इज द व्हेलॉसिटी असेल किंवा ऍव्हरेज म्हणता येईल किंवा मीन म्हणता येईल, तर काय अलॉंग द एक्स ऍक्सिस. तसंच आता सपोज पार्टिकल फक्त एक्स ऍक्सिस वरती जाईल असं गरजेचं नाही. सपोज त्याचं मोशन वाय ऍक्सिस वरती जात असेल तर ही जी लाईन दिसते ना तर याला एक लाईन पॅरलल लाईन ड्रॉ करा. ओके. तर आर रिप्रेझेंट करेल काय तर व्हेलॉसिटी अलॉंग द वाय ऍक्सिस, म्हणजे आर रिप्रेझेंट करणार काय तर व्ही वाय या ठिकाणी रिप्रेझेंट करेल. समजलं. किंवा सपोज फक्त वाय ऍक्सिस वरती जाईल असंही गरजेचं नाही, म्हणून आपण त्याला झेड ऍक्सिस म्हणजे झेड ऍक्सिस आहे ना त्याला एक पॅरलल लाईन या ठिकाणी तुम्ही ड्रॉ करू शकता. ठीक आहे. पॅरलल लाईन जर ड्रॉ केलं तर ती जी लाईन आहे ती काय रिप्रेझेंट करेल तर व्हेलॉसिटी अलॉंग द झेड ऍक्सिस. क्लिअर आहे. मग 3 ऍक्सिसचा मी सध्या तरी विचार करतोय, पण एका वेळेस एकाचाच विचार करू. पार्टिकल एक्स ऍक्सिस वरती गेला तर त्याची व्हेलॉसिटी व्ही एक्स, वाय ऍक्सिस वरती मूव्ह होतोय त्याची व्हेलॉसिटी व्ही वाय, आणि सपोज झेड ऍक्सिस वरती गेला तर व्ही झेड. एवढं झालं. ठीक आहे. आता अजून थोडंसं इमॅजिन करू. ठीक आहे. सपोज तो पार्टिकल मीच आहे. ओके. आणि मी काय करतोय मोशन करतोय. मी सरळ गेलो कोणत्या ऍक्सिस वरती चाललोय एक्स ऍक्सिस वरती, बरं की नाही. आता इथं सरफेस आहे याच्यावरती कोलाइड झालो. कोलाइड झाल्यानंतर मी तिथेच राहणार का नाही. आफ्टर कोलिजन तो पार्टिकल काय करेल त्याची डायरेक्शन चेंज करेल.
आता डायरेक्शन चेंज करताना परत असं तिरपणे होणार, तर सरळ बॅक होणार आणि परत रिटर्न होणार. कुठपर्यंत रिटर्न होणार आहे? जोपर्यंत हा सरफेस होत नाही तोपर्यंत. कळलं का नाही? म्हणजे पार्टिकल सरळ गेला तर परत रिटर्न सरळ पण येणार. कळलं का नाही? या प्रकारचं थोडंसं इथे अजम्पशन तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. मग या सरफेसवरती तो कोलाइड झाला सपोज या पॉइंटला, ठीक आहे. कोलाइड झाल्यानंतर तो काय करणार, तर त्याची डायरेक्शन चेंज करेल, रिटर्न येणार आणि रिटर्न येताना इकडे जाताना त्याची व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह होती, म्हणजे रिटर्न येताना त्यांनी डायरेक्शन चेंज केली, म्हणजे याची जी व्हेलॉसिटी असते ती काय असते, तर -vx असेल. जर तो एक्स ऍक्सिस वरती जातोय आणि परत रिटर्न एक्स ऍक्सिस वरती येतोय, तर रिटर्न येताना त्याची डायरेक्शन चेंज झाली, म्हणून व्हेलॉसिटी मी काय घेतलं, तर मायनस घेतलं. आता सोबत वाय ऍक्सिस वरती आहे, ओके. तर ही ऍक्सिस आहे वाय ऍक्सिस, कळलं का नाही? तर मी या सरफेस वरती आहे आणि पुढे येतोय, वाय ऍक्सिस वरती मोशन झालं आणि इथं मला कोलिजन झालं आणि परत मी काय होणार, तर बॅक साईडला बॅक असं फिरणार आणि परत रिटर्न होणार. समजलं की नाही? मग आता जो व्ही आहे तो सरळ येत होता, आता कोलिजन झाल्यानंतर तो काय होणार, तर रिटर्न होणार. मग हे कोलिजनचं घेतलेलं आहे, सोबत वाय ऍक्सिस वरती मोशन झालं, तर ही जी वाय ऍक्सिस आहे ना, त्याला तुम्ही काय करायचं, एक पॅरलल लाईन या ठिकाणी ड्रॉ करायचं, तो रिप्रेझेंट करेल तुमचं काय, तर व्ही वाय रिप्रेझेंट करेल, पण अपोजिट डायरेक्शनला. अपोजिट डायरेक्शन असेल तर कोणतं साईन घ्यावं लागेल, तर तुम्हाला -vy या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. समजलं इथपर्यंत? काय डाऊट कोणाला? अजून एक, समजा पार्टिकल असं पण गरजेचं नाही वाय ऍक्सिस वरती जाईल, सोबत तो एक्स ऍक्सिस झेड ऍक्सिस, एक्सचा केला वायचा केला, आता झेडचा विचार करू, ठीक आहे. पार्टिकल बघा तुम्हाला पहिल्या केसमध्ये दिसतोय, तर तो वरती चाललेला आहे, म्हणजे या सरफेस पासून खालचा जो सरफेस आहे EHGF या सरफेस पासून वरती जाणार, पण वरच्या सरफेस वरती तो कोलाइड होणार, कोलाइड झाल्यानंतर डायरेक्शन चेंज करून कुठे येणार, तर खाली येणार. समजलं का नाही? मग वरती चालला, आता मी वरती जाऊ शकत नाही, तर तुम्हाला दोन दाखवून दिले मी, एक्स आणि वायचं. आता झेड साठी तुकडे जाणार, तर वरती जाणार, वरती कोलाइड झाल्यानंतर तो परत जाणार, तर खाली येणार. समजलं? मग त्यासाठी आता याच्या अपोजिट डायरेक्शनला घेऊन टाका. मग या झेड ऍक्सिसला तुम्हाला काय करायचं, एक पॅरलल लाईन या ठिकाणी ड्रॉ करायचं आणि तो जो आहे तो काय रिप्रेझेंट करणार, तर व्हेलॉसिटी अलॉंग द झेड ऍक्सिस, आणि तो झाला तुमचा व्हीझेड, पण मायनस मध्ये घेतला कारण त्याची डायरेक्शन काय होती, तर चेंज होत आहे. आता अजून टोटल क्यूब घेतलेला आहे, ओके. क्यूब म्हणजे प्रत्येकाची साईड स्क्वेअर पासून बनलेला आहे, स्क्वेअरचे प्रॉपर्टी माहिती आहे, प्रत्येक स्क्वेअरची साईड, प्रत्येक साईड जी असते ती कशी असते, तर इक्वल लेंथची असते, बरं का नाही? मग सपोज एच पासून जर मी जी पर्यंत जर डिस्टन्स घेतलं, तर ते जे डिस्टन्स आहे ते काय असेल, तर यल इतकं डिस्टन्स असेल. व्हॉट इज यल? यल इज द लेंथ ऑफ दॅट क्यूब. कोणती पण एका साईडची क्यूबची त्या लेंथ घेतली, मग याची यल असेल, तर डीजी जो आहे तो पण किती असेल, यल. डीबी घेतला तो पण यल असेल, बीएच घेतला तरी तो यल असेल. म्हणजे ईच अँड एव्हरी साईड, हे जे टोटल 12 आहे, बरं की नाही, 12 साईड्स आहे तुमच्या, तर टोटल 12 साईड कितीची लेंथ असेल, तर त्याची यल इतकी त्याची लेंथ असेल. ओके, काय डाऊट आता याच्यात? तर डायग्राम ओव्हरऑल तुम्हाला ती समजली असेल, तर तुम्हाला डायग्राम काढणं गरजेचं. ओके, आता आपल्याला फाईन करायचं काय, तर प्रेशर. तर प्रेशरसाठी फोर्स लागणार आहे आणि फोर्ससाठी आपल्याला मोमेंटम लागणार आहे. मग सर्वात पहिले आपण काय करू, तर मोमेंटम घेऊ. पण बघा, सर्वांसाठी विचार करायची गरज नाही. आपण काय करू, एका ऍक्सिस साठी विचार करू आणि पूर्ण डेरिव्हेशन एका ऍक्सिस साठीच घेऊ, आणि जी फॉर्म्युला येईल ते सिमिलरली अप्लाय करू दुसऱ्या ऍक्सिस साठी आणि तिसऱ्यासाठी. कारण मॉलिक्यूल एका आयडेंटिकल घेतलाय आणि आयडेंटिकल मॉलिक्यूल घेतला, त्याचं मास, शेप, साईज सर्व काय असणार आहे, कॉन्स्टंट राहणार. मग एका ऍक्सिस साठी जे होणार आहे, उरलेल्या दोन्ही ऍक्सिस साठी तेच होणार आहे. मग कोणत्या तरी एकच ऍक्सिस आपण सध्या विचारात करू. सपोज आपण कोणतं घेतलं, तर एक्स ऍक्सिस घेतला, ठीक आहे. मग आपण सर्वात पहिले काय घेणार, तर मोमेंटम घेणार. चेंज इन मोमेंटम घेऊ. चेंज इन मोमेंटम. कोणतं मोमेंटम, तर लिनियर मोमेंटम. दोन प्रकारचे मोमेंटम असतात, एक असतं लिनियर आणि दुसरं जे मोमेंटम असतं ते काय असतं, तर अँग्युलर मोमेंटम. तर या ठिकाणी विचार करतोय मी फक्त लिनियर मोमेंटम. चेंज इन लिनियर मोमेंटम अलॉंग कोणत्या ऍक्सिस वरती घेऊ, एक्स ऍक्सिस. अलॉंग एक्स ऍक्सिस इज गिवन बाय, ओके. तर चेंज काढायचं आपल्याला. मग देअरफॉर चेंज इन मोमेंटम, खाली या कारण स्पेस लागेल आपल्याला. चेंज इन लिनियर मोमेंटम इज इक्वल टू, चेंज कसा काढला जातोय, तर फायनल मोमेंटम मायनस काय करायचं, तर तुम्हाला इनिशियल मोमेंटम या ठिकाणी विचार करावा लागेल, ठीक आहे. मग चेंज इन मोमेंटम या ठिकाणी फाईन करतो. चेंज इन लिनियर मोमेंटम इज इक्वल टू फायनल लिनियर मोमेंटम मायनस इनिशियल लिनियर मोमेंटम.
ओके, झालं इथपर्यंत. आता चेंज इन मोमेंटम जो आहे तो मोमेंटम पण पी ने रिप्रेझेंट केला जातो आणि जो प्रेशर आहे तोही पी ने रिप्रेझेंट केला जातो. मग याचा गडबड नाही करायचं, त्याच्यामुळे मी डायरेक्टली वर्ड्स मध्ये लिहिलं, नाही तर मी डेल्टा पी घेतला असता. पण बरेच जण इथं म्हणाल की झालं प्रेशरच भेटलं आपल्याला, मोमेंटम काढलं तर प्रेशर काढलं नाही का, तर डेरिव्हेशन पुढे कंटिन्यू करायला तुम्हाला अडचण येईल, म्हणून मी वर्ड्स मध्ये लिहितो म्हणजे तुम्हाला बेटर वे समजेल. ठीक आहे, तर आता आपण थोडंसं याला मी शिफ्ट करतोय आणि मग आपण आता पुढचं डेरिव्हेशन कंटिन्यू करू. ठीक आहे, आता डायग्रामची गरज आहे, तर मी डायग्राम काय रफ करणार नाही, तर इकडचा पार्ट आपण शो करू. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्हाला दिसतंय. इथपर्यंत आपण बाउंड्री करू, याच्यामध्येच आपण लिहित. ठीक आहे, तर चेंज इन मोमेंटम घ्यायचा आहे, तर तो मी तसाच लिहितो. चेंज इन मोमेंटम चालेल, डेल्टा पी एक्स घेतो, चालेल. डेल्टा ने रिप्रेझेंट केला, चेंज आहे म्हणून डेल्टा ने रिप्रेझेंट केला, आणि पी कोणासाठी, तर इथं मोमेंटम साठी. ओके, आता फायनल मोमेंटम घ्यायचं. फायनल मोमेंटम म्हणजे काय, आफ्टर कोलिजन, आणि इनिशियल मोमेंटम म्हणजे काय, बिफोर कोलिजन. ओके, आफ्टर कोलिजन या ठिकाणी पार्टिकल आहे. ओके, कोलिजन झाल्यानंतर तिकडे होणार आहे. आणि व्हॉट इज मोमेंटम, तर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे प्रोडक्ट ऑफ, व्हॉट इज मोमेंटम, इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. मास आणि वेलोसिटीचा प्रोडक्ट आहे. तर या पार्टिकलचं जे मास आहे तुम्ही किती कन्सिडर केलं, तर यम इतकं, आणि कोलिजन झाल्यानंतर त्याची जी वेलोसिटी आहे ती किती आहे, तर मायनस व्ही एक्स इतकी. पॉईंट क्लिअर आहे, मायनस व्ही एक्स, वेलोसिटी मायनस आहे. मायनस आपल्याला इनिशियल मोमेंटम घ्यायचं, मास बदलणार नाही कारण की आयडेंटिकल पार्टिकल घेतला आहे, मास ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट, मास बदलणार नाही. तो यम घेतला, आणि जो स्पीड आहे बिफोर कोलिजन तो किती आहे, वेलोसिटी किती आहे, तर त्याचं व्ही एक्स इतकं आहे. त्याला त्याच्या, तर हा मायनस साइन फक्त पुढे लिहून टाका, मग काय भेटेल, तर मायनस यम व्ही एक्स, आणि हा भेटला मायनस यम व्ही एक्स. दोन्ही टर्म मायनस आहे, तर दोन्ही टर्म मायनस असतील, दोघांचे ऍडिशन होणार, पण साइन कोणत्या येणार, तर मायनस येणार. म्हणजे याचं जे आन्सर येणार चेंज इन लिनियर मोमेंटम तो असेल मायनस 2 एम व्ही एक्स. क्लिअर आहे. पण याच्यात थोडासा आणखीन बदल करतो मी. काय बदल करणार आहे, हा जो मॉलिक्यूल घेतला, पहिला मॉलिक्यूल घेतला, असे खूप सारे पार्टिकल आहे, मग मी हा जनरल घेतला, बरं की नाही, जनरल इक्वेशन घेतलं, तर आपण पहिल्या मॉलिक्यूल साठी घेऊ. फॉर फर्स्ट मॉलिक्यूल हा जो पी एक्स आहे त्याचा काय करताय, तुम्हाला पी एक्स वन कन्सिडर करताय, बरं की नाही. हा जो व्ही एक्स आहे त्याचा काय करताय, तुम्हाला व्ही एक्स वन कन्सिडर करता येईल. हा जो आहे तो 1 असेल. ठीक आहे, आणि दुसऱ्या मॉलिक्यूल साठी जर घेतला तर तो काय कन्सिडर करणार, तुम्ही 2 कन्सिडर करणार. समजताय ना, या प्रकारे. पण बघा, लिनियर मोमेंटम तुमचं मायनस साइन आलंय, मायनस साइन पॉसिबल असेल का, तर नाही, तर आपण त्याला काय करू, तर पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करू. मग बघा, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू लिनियर मोमेंटम आफ्टर कोलिजन. मग मायनस आहे, तर याला बॅलन्स करायला काय लागेल, तर त्याचं अपोजिट साइन लागेल. मग याला प्लस करून घेऊ, मग चेंज इन मोमेंटम किती राहील, तर आपलं पॉझिटिव्ह राहील, निगेटिव्ह राहणार नाही. बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ, by law of conservation of linear momentum. ओके, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम जर घेतलं, म्हणून जो आज डेल्टा पी एक्स आहे म्हणजे चेंज इन लिनियर मोमेंटम फॉर फर्स्ट पार्टिकल इज इक्वल टू, हा मायनस साइन कॅन्सल होणार आणि त्या ठिकाणी प्लस घेता येईल, 2 टाइम्स एम इंटू का तर व्ही एक्स वन असेल. हे झालं तुमचं स्टँडर्ड इक्वेशन चेंज इन मोमेंटमचं. तर फोर्स लागत होता, फोर्स साठी आपल्याला मोमेंटम लागत होतं, तर मोमेंटम आपण फाइंड केलेलं आहे. आता आपल्याला काय लागणार आहे, तर आपल्याला टाइम लागणार आहे. ओके, मग एक कोलिजन झाल्यानंतर किती टाइम असणार, तर आपण टाइम या ठिकाणी फाइंड करू. ठीक आहे, टाइम टेकन बाय पार्टिकल इज टाइम टेकन बाय द पार्टिकल अलॉंग एक्स ऍक्सिस म्हणून आपण. इज गिवन बाय, ठीक आहे, अलॉंग एक्स ऍक्सिस घ्यायचा टाइम. आता एक्स ऍक्सिस वरती टाइम शोधताना आपल्याला त्याचं वेलॉसिटी माहिती आहे, बरं की नाही, आणि वेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे आपलं डिस्टन्स आपण टाइम. सध्या आपण डिस्टन्सचा विचार करू नाही का, तर प्लस मध्येच कन्वर्ट केलंय म्हणजे आपण इथं डायरेक्शनची काही गरज नाहीये, तर आपण काय करू, तर फक्त स्पीडचा विचार करू. मग वेलॉसिटी लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, मग व्हॉट इज वेलॉसिटी, तर वेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, तर तो आहे तुमचा डिस्टन्स डिवाइड बाय काय करायचं आपल्याला, टाइम कन्सिडर करायचा आणि हा टाइम शोधायचा आहे. वेलॉसिटी आपल्याला फाइंड करायचं कोणत्या ऍक्सिस वरती, एक्स ऍक्सिस, मग व्ही एक्स. पहिला पार्टिकल घेतला म्हणून व्ही एक्स वन. डिस्टन्स ट्रॅव्हल होणार, डिस्टन्स किती ट्रॅव्हल करायचं तर तुम्ही सांगायचं, आणि जो टाइम आहे तो किती तर टी इतका. ओके, तो टी आपल्याला फाइंड करायचा. तर या पर्टिक्युलर केस मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे तर ते सांगा.
या पर्टिक्युलर डायग्राम मध्ये. ओके, डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार आहे तो पार्टिकल अलॉंग द एक्स ऍक्सिस? यल इतका. ओके, अजून कोणाला काही बदलायचं आहे आन्सर? ओके, यल इतका. ठीक आहे, तर नाही तर थोडं विचार करा. बघा मी पार्टिकल आहे आणि मी कुठे चाललो तर इकडे चाललेलो आहे, बरं का नाही? किती डिस्टन्स ट्रॅव्हल करून टाकलं मी? यल इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, पण कोलिजन झाल्यानंतर मी परत चेंज करणार माझी डायरेक्शन आणि परत किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार? यल इतकं. म्हणजे तो बिटवीन टू कोलिजन, एक इकडे एक कोलिजन झाला, परत इकडे कोलिजन होणार. या दोन कोलिजन मध्ये, सक्सेसिव्ह कोलिजन मध्ये तो टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार? तर 2l. मग आपल्याला टोटल डिस्टन्स घ्यायचा. ठीक आहे, मग हे जे डिस्टन्स राहील किती राहील तर 2l. क्लिअर आहे? तर इथे बदल करायचा म्हणून मी हा प्रश्न विचारला तुम्हाला. ठीक आहे, मग टी आपण इकडे घेऊन टाकू आणि VX तिकडे घेऊन टाकू, म्हणजे आपलं काम होऊन जाईल. ठीक आहे, मग टी इज इक्वल टू काय भेटेल? 2l डिवायडेड बाय काय असेल तर VX1 झाला. ओके, टाइम तर बदलणार नाही, टाइम तेवढंच राहील. तर या प्रकारे मग आपण मोमेंटम फाईन केलं, टाइम फाईन केलं. आता न्यूटनचा कोणता? तर सेकंड लॉ यूज करू. व्हॉट इज न्यूटन सेकंड लॉ? द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. तर त्याचा यूज करून आपण फोर्स फाईन करू फॉर फर्स्ट पार्टिकल, पहिल्या पार्टिकल साठी अलॉंग द एक्स ऍक्सिस. लिनियर मोमेंटम मी आपलं फाईन केलं गेलं. ओके, आणि प्लस टाइम मी आपण फाईन केला, बरं की नाही? आता आपल्याला फाईन करायचं काय तर फोर्स फाईन करायचं. पहिले एकाच पार्टिकलचा विचार करू, नंतर मग तेच अप्लाय करू दुसऱ्या पार्टिकलला, तिसऱ्या पार्टिकलला एक्स ऍक्सिस वरती. जसं एक्स ऍक्सिस वरती तसं वाय, मग तसं जेड. ठीक आहे, असं विचार करावा लागेल आपल्याला. मग सर्वात पहिले दोन भेटलं आपल्याला, लिनियर मोमेंटम आणि दुसरं काय तर टाइम. ओके, त्याच्यावरून बाय न्यूटन सेकंड लॉ. बाय न्यूटन सेकंड लॉ. काय न्यूटन सेकंड लॉ? एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मग चेंज इन काय असेल तर लिनियर मोमेंटम. चेंज इन लिनियर मोमेंटम डिवाइडेड बाय काय असेल तर तुमचं टाइम. ओके, बाय न्यूटन सेकंड लॉ. व्हॉट इज न्यूटन सेकंड लॉ? The rate of change of linear momentum is directly proportional to the external unbalanced force. हे आपण 11th स्टँडर्डला बघितलेलं आहे. फोर्स रिप्रेझेंट करणारे लेटर एफ ने, चेंज इन लिनियर मोमेंटम डेल्टा पी ने रिप्रेझेंट केला जातो आणि टाइम कशाने तर टी ने. पण हा एक्स ऍक्सिस वरती आणि पहिला पार्टिकल, मग याला FX1 घेता येईल, याला PX1 घेता येईल. टाइम तर चेंज होणार नाही, तो तसाच ठेवू आपण. ठीक आहे, मग आता पुट करून टाका. डेल्टा PX1 याची व्हॅल्यू काय तर बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला +2mVX1 दिसतंय ना? तर ती टाकून द्यायचं, तर तो झाला 2mVX1. तर मी 1 लिह, आपलं प्लस साईन लिहायची काही गरज नाहीये. आणि जो टाइम आहे, टाइम पण आपण लास्टला फाईन केला, तो काय 2l डिवायडेड बाय VX1. तर तो पण पुट करून टाका. 2l त्याला डिवाइड करायचं कशाने तर VX1 ने. A2 आणि A2 काय होणार आहे? कॅन्सल. आणि हा जो VX1 आहे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला, तो कुठे जाणार तर न्यूमरेटरला. मग या ठिकाणी भेटेल काय तर m VX1 त्याचा स्क्वेअर भेटेल. हा वरती गेला म्हणून स्क्वेअर झाला. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय जो राहणार तो फक्त काय भेटला तर l इतका भेटला. हा झाला तुमचा फोर्स अलॉंग द एक्स ऍक्सिस फॉर फर्स्ट पार्टिकल. सिमिलरली आपल्याला काय करायचं? फोर्स ऍक्टिंग किंवा टोटल फोर्स ऍक्टिंग करू आपण. मग तो FX2 घेता येईल, FX3 घेता येईल, सर्वांचे ऍडिशन करता येईल. ठीक आहे, मग टोटल फोर्स डायरेक्टली फाईन करू आपण. मग नेक्स्ट पॉइंट, टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन गॅस. वरचा जो होता तो फक्त मॉलिक्यूल साठी, आता कोणासाठी घेतोय? पूर्ण गॅस साठी. द टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन गॅस अलॉंग एक्स ऍक्सिस इज. अलॉंग एक्स ऍक्सिस इज. ओके, सांगा मग टोटल फोर्स कशाने पेन करणार आहे? तर तो फक्त FX ने. माशी खूप सारे पार्टिकल आहे. मग पहिला घेतला FX1, दुसरा जो घेतला तो काय घेतला FX2, तिसरा जो घेतला तो काय घेतला FX3. आपल्याला माहितच नाही किती पार्टिकल आहे, आपण शेवटचं घेऊ. मग तो काय आला तर FXN झाला. कळलं का नाही? मग सर्व जे मॉलिक्युल्स आहेत त्या सर्व मॉलिक्युल वरती जे फोर्सेस ऍक्ट होतात त्या सर्वांची काय केली तर आपण ऍडिशन केली बाय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मध्ये सर्वांची ऍडिशन करता येते आपण. ठीक आहे, मग FX1 ची व्हॅल्यू भेटलेली आहे. फक्त तिथं 1, जिथं 2 आला तर 2 घ्या, 3 आला तर 3 घ्या, n आला तर n घ्या. कळलं का नाही? या फॉर्म्युल्याला रिप्लेस करायचं. मग FX1 ची व्हॅल्यू काय? m VX1 स्क्वेअर, त्याला डिवाइड करायचं l ने. आणि FX2 जर घेतला तर काय असेल तर m VX2 त्याचा स्क्वेअर डिवाइडेड बाय l. आणि FX3 चा काय असेल तर
एम व्ही एक्स 3 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय एल. आणि आता शेवटची टर्म घेऊ, वाटतं मी खाली लिहितो. तर नाही तस लिहू, एम व्ही एक्स एन त्याचा स्क्वेअर डिवायडेड काय आला तर एल. कळलं काय केलं? तर प्रत्येकामध्ये जसं टर्म येणार आहे, ज्या पार्टिकलचं घेतलंय त्या पार्टिकलसाठी तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. आता या सर्वांमध्ये जर तुम्ही विचार केला ना, तर प्रत्येकामध्ये एक कॉन्स्टंट टर्म आहे, तो म्हणजे एम डिवायडेड बाय एल. तर एम डिवायडेड बाय एल काय करू आपण, कॉमन घेऊन टाकू आणि जे अनकॉमन आहे ते ब्रॅकेटमध्ये लिहून टाकू. ठीक आहे. मग पुढची स्टेप बघा, एम डिवायडेड बाय एल मी तसाच घेतला आणि ब्रॅकेटमध्ये अनकॉमन टर्म घेतलं, तो म्हणजे काय तर Vx1 त्याचा स्क्वेअर प्लस या ठिकाणी अनकॉमन राहिला Vx2 त्याचा स्क्वेअर, पुढच्या ह्याच्यात राहिलं प्लस Vx3 त्याचा स्क्वेअर आणि लास्ट जी टर्म आहे ती काय तर Vxn आणि त्याचा स्क्वेअर. या ठिकाणी ब्रॅकेट कम्प्लीट झालं. हे झालं तुमचं पहिल्या काय म्हणतात पहिल्या पार्टिकलसाठी, सॉरी पहिल्या ऍक्सिस वरती सर्व पार्टिकलचं पार्टिकलद्वारे किती फोर्स एक्झर्ट होणार तो आपण या ठिकाणी फाइंड केला. मग आज आला Fx. ओके. सिमिलरली आता Fy घेतला तर एम आपण एल तसंच राहील, फक्त इथं जिथं एक्स दिसतं तिथं वाय वाय रिप्लेस करा आणि झेड ऍक्सिस घेतला तर जिथं एक्स आहे त्याच्या जागी रिप्लेस करा, झेडने रिप्लेस करा. ओके. तर सध्या तरी आपण फक्त फोर्स फाइंड केलाय, प्रेशर बाकी आहे. ओके. मग याच्यासाठी आपण प्रेशर पण फाइंड करून घेऊ आणि नंतर मग आपण सगळ्या ऍक्सिस साठी घेऊन टाकू. सध्या फक्त एक्स ऍक्सिसचा विचार करू. फोर्सचा फॉर्म्युला भेटला तर आपल्याला फाइंड करायचा आता प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस अलॉंग द एक्स ऍक्सिस ओनली. ठीक आहे. सध्या तरी एक्स ऍक्सिसचा विचार करू आणि सिमिलरली आपण अप्लाय करू फॉर वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. पहिले प्रेशर पण फाइंड करून घेऊ. ठीक आहे. मग आता नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आपल्याला, प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस कोणत्या ऍक्सिस वरती, अलॉंग एक्स ऍक्सिस इज गिवन बाय. ओके. तर सर्वात पहिले मी काय करणार तर प्रेशरचा फॉर्म्युला या ठिकाणी लिहिणार. ठीक आहे. मग प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे तर प्रेशरचा फॉर्म्युला आहे तुमचा जनरल फॉर्म्युला, तो आहे तुमचा फोर्स डिवायडेड बाय एरिया. ठीक आहे. आता प्रेशर कोणत्या ऍक्सिस वरती घेतोय, एक्स ऍक्सिस वरती, आणि पूर्ण गॅस साठी म्हणून तो पीएक्स घेतला. जर पहिल्या पार्टिकल साठी घेतला तर px1 घेतला असता, पण आता मी पूर्ण गॅसचा विचार करतो मग px. फोर्स त्याच ऍक्सिस वरती पूर्ण गॅस साठी काय तर fx, आणि जो एरिया असेल तो काय घेतला तर ए ने घेतला. ओके. आता एक्स ऍक्सिसचा जर तुम्ही विचार केला तर एरिया कोणता घ्यायचा ते बघू आपण. ठीक आहे. तर आपला जो ऑब्जेक्ट होता तो कोणता होता, क्यूब होता, बरोबर की नाही, क्यूब होता. आणि क्यूबचा जर सरफेस एरिया घेतला तर क्यूबचा सरफेस एरिया असेल 6l², कारण 6 साइड पासून बनलेला आहे आणि प्रत्येक साइड काय स्क्वेअर, आणि स्क्वेअरचा एरिया काय असतो l², असे 6 म्हणजे 6l². पण आपल्याला पूर्ण आता जो पार्टिकल आहे, पहिला पार्टिकल आहे, तो फक्त कोणत्या चालला आहे, या सरफेस पासून चालला आहे आणि या सरफेस वरती कोलाइड होणार आणि परत रिटर्न होणार या सरफेस वरती, बरं की नाही. म्हणजे तो फक्त 2 सरफेसचा यूज करतोय. आउट ऑफ 6 तो फक्त 2 सरफेसचा यूज करतोय एक ऍक्सिस वरती, बरं का. सध्या कळलं की नाही, तो या सरफेस वरती जाणार नाही, या सरफेस वरती, किंवा वरच्या सरफेसला आणि खालच्या सरफेसला जाणार नाही. म्हणजे आपल्याला फक्त एका सरफेसचा विचार करावा लागेल आणि एक जो सरफेस आहे तो आहे स्क्वेअर, आणि स्क्वेअरचा एरिया किती असतो तर साइड स्क्वेअर, आणि साइड किती घेतली तर आपण यल इतकी. ठीक आहे. मग px असाच घेतला मी, आणि fx ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड केलेलं आहे. त्यात आपण कॉमन घेतला होता m डिवायडेड बाय यल, आणि या ठिकाणी होता तुमचा Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर, आणि शेवटचा जर घेतला तर तो काय असेल तर Vxn स्क्वेअर, आणि त्याला डिवाइड करायचं पूर्ण एरियाने, आणि त्या स्क्वेअरचा जो एरिया आहे तो काय तर तुमचा साइड स्क्वेअर. ओके. इथं रिझन द्या वाटतं सर, एरिया ऑफ दॅट सरफेस इज l². तर l² काय घेतलं तर आपण त्याचा एरिया घेतला. ठीक आहे. आता पुढच्या टर्म मध्ये आर डिनॉमिनेटरला आहे, आपण डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे या l² ची काय तर मल्टिप्लिकेशन. मग जर आप px जर घेतला तर तो काय भेटेल बघा, m डिवायडेड बाय l इंटू l² इज l³, आणि ब्रॅकेट मध्ये लिहून टाका तो काय तर Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर, आणि शेवटचं जर घेतला तर तो काय असेल तर Vxn स्क्वेअर. क्लिअर आहे, Vxn स्क्वेअर. हा झाला तुमचा फॉर्म्युला. पण l³ काय असेल रे, l³ काय असतं, क्यूबचं व्हॉल्यूम असतं, म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय टाकू शकता तर व्हॉल्यूम टाकू शकता. मग px जर घेतला तर तो काय असेल तर m डिवायडेड बाय v, v इज द व्हॉल्यूम ऑफ दॅट क्यूब, पूर्ण v. ठीक आहे.
आय इथं सफिक्स देतोय, जिथं सफिक्स ते व्हेलॉसिटी किंवा स्पीड, जिथं सफिक्स नाही ते काय असेल तर तुमचं व्हॉल्यूम असेल. आणि पुढची जी टर्म आहे ते काय असेल तर तुमचं Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर आणि लास्टची जर टर्म घेतला तर ते काय असेल तर Vxn स्क्वेअर. सध्या तरी मी प्रेशर शोधलंय कोणत्या ऍक्सिस वरती, एक्स ऍक्सिस वरती फाइंड केलेलं, बरं की नाही. आता सिमिलरली तुम्हाला आज फॉर्म्युला लिहायचं कोणासाठी, वाय ऍक्सिस साठी आणि झेड ऍक्सिस साठी तुम्हाला लिहिणं गरजेचं असेल. ठीक आहे, आता मी ते परत पुढे कंटिन्यू करेल आणि त्या मग डेरिव्हेशन पूर्ण कम्प्लीट करून टाकू. ठीक आहे, इथं अजून एक रिझन द्या, काय असेल तर जो व्हॉल्यूम आहे व्ही तो काय असेल तर तुमचा एल क्यूब इतका असेल. ओके, तर या प्रकारे तुम्ही डेरिव्हेशन या ठिकाणी कम्प्लीट करू शकता. ओके, आता कोणाला काही डाऊट असेल तर त्याने विचारून घ्या. थोडं क्लोज आणतो म्हणजे तुम्हाला दिसेल. दिसेल सर्वांना? एकच मिनिट. हा, जसं तुम्ही प्रेशर फाइंड केलं अलॉंग द एक्स ऍक्सिस, सिमिलरली तुम्हाला प्रेशर फाइंड करायचं अलॉंग द वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस also. ठीक आहे, मी लास्टचा फॉर्म्युला तसंच ठेवणार आहे आणि त्याच्यावरून मग आपण इक्वेशन लिहू. ठीक आहे, तर या ठिकाणी देता येईल तुम्हाला सिमिलरली pressure exerted by a gas along y axis and z axis is. ओके, तर y axis वरती फाइंड करायचं आणि z axis वरती फाइंड करायचं. मग px जो आहे y axis वरती घेतला तर तो py होईल. ठीक आहे, m अपॉन v तो बदलणार नाही, मास बदलत नाही, त्याचं व्हॉल्यूम बदलत नाही, शेप वगैरे तसंच आहे, फक्त व्हेलॉसिटी बदलणार. मग y axis वरती घेतला तर vy1 स्क्वेअर, दुसरा घेतला तर vy2 स्क्वेअर, तिसरा घेतला तर vy3 स्क्वेअर आणि सपोज शेवटचा घेतला तर तो काय असेल तर vyn स्क्वेअर. तुम्ही कमी जास्त करू शकता, दोन घेतले आणि डायरेक्ट शेवटचा घेतला तरी चालेल. ठीक आहे, आता शेवटचा जो आहे तो म्हणजे कोणत्या ऍक्सिस वरती असेल तर झेड ऍक्सिस वरती, तो असेल m डिवायडेड बाय v आणि आता असेल तर vz1 स्क्वेअर प्लस vz2 स्क्वेअर प्लस vz3 स्क्वेअर आणि शेवटचं जर घेतलं तर vzn स्क्वेअर. ओके, तर या प्रकारे आपण काय केलं तर सर्व प्रेशर या ठिकाणी आपण ऑब्टेन केलेलं. ठीक आहे, एक्स ऍक्सिस वरती आणि दोन कुठे झाले तर वाय आणि झेड वरती. मग मी जर विचार केला तर परत जर मी वाय ऍक्सिस वरती शोधलं तर एवढे लिहायला लागणार, परत झेड वरती शोधलं तेवढे लिहायला लागणार, बरं की नाही. मग त्यापेक्षा सिम्पली काय आहे तर एकासाठी शोधलंय ना तर सिमिलरली अप्लाय करा दुसऱ्यासाठी, नाही तर मग यस डेरिव्हेशन मध्ये तुमचं सगळे पेजेस निघून जातील, बरं की नाही. पेपरला जर आलं तर या डेरिव्हेशनला तुमचा टाइम निघून जाईल. तर एकासाठी एका पार्टिकल साठी शोधायचं आणि नंतर गॅससाठी आणि नंतर मग उरलेल्या ऍक्सिस साठी तुम्ही शोधू शकता. आता झाला तुमचा प्रेशर, पण मी पूर्ण गॅससाठी टोटल एक्झर्ट होणार प्रेशर, कारण की तुम्ही असं सांगू शकत नाही की हा गॅस आहे बाबा, त्या गॅसला सांगितलं बाबा तू जा एक ऍक्सिस एक्स ऍक्सिस वरती जा, तर शक्य आहे का तसं होणं नाही, बरोबर की नाही. त्याला सांगितलं तुला वाय ऍक्सिस वरती जायचं तर तू ऐकेल का आपलं, नाही. किंवा झेड ऍक्सिस वरती तू शक्य नाही, तर तू इथे तर काही वेळेस इथे पण जाईल, काही वेळेस इकडे पण जाईल, काही वेळेस इकडे पण जाईल, बरं की नाही. म्हणजे रॅन्डमली स्पेस मध्ये मूव्ह होतोय, म्हणजे ऍट अ टाइम जर तो मोशन मध्ये आला, रॅन्डम मोशन करतोय तर तो ऍट अ टाइम एक्स ऍक्सिस वरती पण ट्रॅव्हल होतोय, म्हणजे एक्स ऍक्सिस वरती पण कोऑर्डिनेट चेंज होणार, वाय ऍक्सिस वरती पण चेंज होणार आणि झेड ऍक्सिस वरती पण चेंज होणार. समजून राहिलं ना. म्हणजे तुम्हाला तिघांचा सायमल्टेनियसली विचार करावा लागेल. आता एकेकाचा सेपरेटली केला, आता तिघांचाही विचार करू. ठीक आहे, मग आपण काय करू तर टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस बाय दॅट मॉलिक्यूल. ओके, टोटल प्रेशर त्या गॅसद्वारे किती एक्झर्ट होतो तो आपण या ठिकाणी फाइंड करू, म्हणजे ऍव्हरेज प्रेशर. ठीक आहे, टोटल प्रेशर exerted by a gas is. ओके, त्या गॅसद्वारे किती टोटल प्रेशर एक्झर्ट होणार आहे ते या ठिकाणी आपण फाइंड करणार. ठीक आहे, तर बघा टोटल प्रेशर जर घेतलं तर हा जो टोटल प्रेशर घेतला तर तो प्रेशर रिप्रेझेंट करणार आहे पी ने. मग पहिल्या ऍक्सिस वरती किती असेल तर तो पी एक्स असेल, दुसऱ्या ऍक्सिस वरती किती आहे पी वाय, तिसऱ्या ऍक्सिस वरती किती येतात टोटल पी झेड. मग त्याचा ऍव्हरेज फाइंड करावा, टोटल म्हणजे त्याचा ऍव्हरेज काढावा लागेल.
मग टोटल टर्म्स किती आहे 3 म्हणजे डिवाइड बाय काय येणार तर 3 येणार. कळलं? आता px ची व्हॅल्यू माहिती आहे, py ची माहिती आहे आणि pz ची, तर ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करून टाकू म्हणजे पुढची थोडीशी स्टेप आपली इन्क्रीज होईल. ठीक आहे. तर px ची जी व्हॅल्यू आहे ती आहे तुमचं m डिवायडेड बाय v आणि ब्रॅकेट मध्ये आहे काय तर vx1 स्क्वेअर प्लस vx2 स्क्वेअर प्लस vx3 स्क्वेअर आणि शेवटचं जर घेतलं तर तो काय असेल तर vxn स्क्वेअर. ओके, तर हा झाला तुमचा ब्रॅकेट कम्प्लीट. त्याच्या खाली तुम्हाला काय करायचं py लिहायचं, py त्याच्या बिलोच लिहू जस्ट प्लस. ओके, प्लस m डिवायडेड बाय v आणि त्याच्या खाली py चं लिहायचं म्हणजे vy1 स्क्वेअर प्लस vy2 स्क्वेअर प्लस vy3 स्क्वेअर आणि शेवटचं जर घेतलं तर काय असेल तर vyn स्क्वेअर आणि लास्ट टर्म घेऊ प्लस pz आहे, pz च्या जागी लिहिलं m अपॉन v आणि या ठिकाणी करायला तर vz1 स्क्वेअर प्लस vz2 स्क्वेअर प्लस vz3 स्क्वेअर आणि शेवटचं जर घेतलं तर vzn स्क्वेअर आणि या टोटल टर्मला तुम्हाला डिवाइड करायचं. डिवाइड कशाने करायचं तर 3 ने, तर हा झाला 3, हे झालं तुमचं प्रेशर टोटल इक्वेशन. पण एवढं मोठं इक्वेशन लिहिलं तर तुमचं झालं बरं की नाही. प्रत्येक वेळेस एवढ्या टर्म लिहिणं आपल्याला शक्य नाहीये. मग याला आपण काय करू तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये या ठिकाणी कन्वर्ट करायचा प्रयत्न करू. ठीक आहे, त्यासाठी आता थोडंसं आपल्याला आणखीन स्पेस लागेल. तर इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचारून घ्या. पुढच्या केसमध्ये या सर्व टर्म्स दिसत आहे तुम्हाला, याच्यात काहीतरी सारखं आहे, सेम आहे बरं की नाही. तर पहिल्या टर्म मध्ये आहे m अपॉन v, दुसऱ्या पण टर्म मध्ये आहे m अपॉन v, याच्यात पण m अपॉन v म्हणजे तुम्ही m अपॉन v काय करू शकतात कॉमन घेऊ शकतात. कॉमन घेऊन टाका आणि हा जो 3 आहे तो पण कॉमन सेपरेट करून टाका म्हणजे डिवाइडेड बाय 3 करायची गरज पडणार नाही. मग स्टँडर्ड इक्वेशन आपल्याला भेटून जाईल. बघा मग आता मी काय करतोय, तर टोटल प्रेशर P तो तसाच लिहिला मी. तर याच्यातून मी कॉमन घेतला काय तर m डिवायडेड बाय v मी काय घेतला कॉमन घेतला आणि हा 3 सर्वांना डिवायडेड आहे तर मी एक काम करतो या ठिकाणी 3v कन्सिडर करतो म्हणजे हा सेपरेट घ्यायची काही गरज पडणार नाही. m अपॉन v कॉमन आला म्हणजे फक्त ब्रॅकेट मधलेच अनकॉमन आहे, मग तो ब्रॅकेट टाका आणि त्याच्यात या टर्म लिहून टाका. मग पहिली टर्म काय आहे तर तो आहे vx1 स्क्वेअर, दुसरी टर्म काय तर vx2 स्क्वेअर, तिसरा आहे तुमचं vx3 स्क्वेअर आणि शेवटचं जर घेतलं तर तो काय असेल तर vxn स्क्वेअर. त्याच्या खाली प्लस म्हणून आहे, प्लस साईन आणि हे सर्व साईन द्यायचं तुम्हाला काय vy1 स्क्वेअर vy1 स्क्वेअर प्लस vy2 स्क्वेअर प्लस v ओके. तर हा vx1 स्क्वेअर झाला, vx2 स्क्वेअर झाला. तर या प्रकारे आपण x ऍक्सिस साठी घेतला, नंतर y साठी घ्यायचा. ठीक आहे, पुढचं जर घेतला तर vy3 स्क्वेअर आणि जर शेवटचं घेतलं तर तो काय असेल तर vyn स्क्वेअर. त्याच्या बिलो लिहायचं आता कोणासाठी तर z ऍक्सिस साठी, मग काय असेल तर प्लस vz1 स्क्वेअर प्लस vz2 स्क्वेअर प्लस vz3 स्क्वेअर आणि जर शेवटचं जर घेतलं तर तो काय असेल तर vzn स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट कम्प्लीट झाला. ओके, आता प्रत्येक वेळेस तुम्ही एवढं जर देत बसाल तर मग डोक आउट व्हायचं काम बरं की नाही. तर आपण काय करू तर याला परत आणखीन स्मॉल टर्म मध्ये काय करू तर कन्वर्ट करू. तर बघा तुम्ही 11th ला असताना तर तुम्ही एक रिझल्टंटचा फॉर्म्युला बघितला होता बरं की नाही. सपोज एक वेक्टर घेतला तो रिझल्टंट वेक्टर असेल बरं की नाही आणि एक वेक्टर आपण एक्स ऍक्सिस वरती घेतला आणि दुसरा वाय ऍक्सिस वरती. याचा डिस्टन्स मी एक्स घेतला होता आणि याचं वाय घेतलं होतं. याचा फॉर्म्युला काय होता रिझल्टंटचा? हा, कोणाला आठवतं रिझल्टंटचा फॉर्म्युला? आरचा फॉर्म्युला आपण सेकंड चॅप्टर बघितलं होता मॅथेमॅटिकल मेथड मध्ये बरं की नाही. तर त्या केसमध्ये आपण रिझल्टंट शोधलं होतं वेक्टर मध्ये. पॅरलेलोग्राम वगैरे आपण घेतलं होतं, त्याच्या आधी रिझॉल्युशन घेतलं होतं. तर या ठिकाणी घेतलं होतं एक्स घ्या आणि तर मी इथं आर एक्स घेतला होता, मी इथं आर वाय घेतला होता. दिसतंय ना? सांगा, ज्याला आठवतं त्यांनी सांगा लवकर, समजून जाईल. ठीक आहे, जर या प्रकारे घेतला तर रिझल्टंट जो आहे सपोज दोनच ऍक्सिस घेतला तर अंडर रूट काय असेल तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. जर सपोज 3 डायमेन्शन मध्ये घेतला तर आणखीन एक टर्म तुम्हाला ऍड करावा लागेल, तो म्हणजे काय तर झेड स्क्वेअर, नाही का. तर या ठिकाणी मी आता याला मॉडिफाय करतो या प्रकारे, म्हणजे पार्टिकल तुमचा असा स्ट्रेट जाणं एक्स ऍक्सिस वरती जाणं शक्य नाही, वाय ऍक्सिस वरती तो कुठे जाणार तर डायरेक्टली रॅन्डमली असं तिरपा कुठेतरी जाणार किंवा स्पेस मध्ये फ्रीली मूव्ह होणार बरं की नाही. म्हणजे सायमल्टेनियसली तो एक्स ऍक्सिस वरती वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस वरती जाणार. म्हणजे याचा अर्थ काय तर मी इथं
डिस्टन्स नाही घेणार, इथे काय घेणार तर व्हेलॉसिटी घेणार. मग एक्स ऍक्सिस वरती व्हेलॉसिटी घेतला तर तो काय असेल vx स्क्वेअर, आणि समजा वाय ऍक्सिस वरती घेतला तर तो vy स्क्वेअर असेल. ओके, आणि झेड ऍक्सिस वरती घेतला तर तो काय असेल तर vz स्क्वेअर असेल. समजलं का नाही? थोडंसं शॉर्टकट मध्ये लिहितो मी तर तुम्हाला ते समजून जाईल. vx स्क्वेअर आणि हा जो रिझल्टंट आहे मग तो रिझल्टंट व्हेलॉसिटी भेटेल. कळलं? आता मी काय करतो याचा स्क्वेअर करून घेतो. स्क्वेअर जर केला तर v स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटेल तर vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर प्लस काय भेटेल तर vz स्क्वेअर. हा टोटल भेटला. मग सिमिलरली तुम्ही पहिली कॉलम बघा तर हा vx1 स्क्वेअर आहे, इथं फक्त 1 आहे. इथं vy1 स्क्वेअर आहे, इथं 1 आहे. ठीक आहे, आणि हा vz स्क्वेअर आहे, म्हणजे हा जो भेटेल तो काय भेटेल तर v1 स्क्वेअर भेटेल पहिल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी. ओके, इन स्पेस, तर तिन्ही ऍक्सिस वरती. कळलं का नाही? तर आज सध्या आपण एक एक ऍक्सिसचा विचार करायचो, आता तिन्ही ऍक्सिस वरती. व्हॉट इज v? तर v असेल तुमचं मीन व्हेलॉसिटी असेल अलॉंग इन स्पेस. अलॉंग म्हणता येणार आपण इन स्पेस, टोटल व्हेलॉसिटी असेल तुमची स्पेस मध्ये. अलॉंग एक्स ऍक्सिस, वाय आणि झेड तिघांसाठी आपल्याला कन्सिडर करता येईल. कळला फॉर्म्युला? तर कसा रिप्लेस केला तर आता डायरेक्टली आपण या ठिकाणी रिप्लेस करू शकतो. मग बघा टोटल प्रेशर P इज इक्वल टू काय भेटेल तर m डिवायडेड बाय 3v, तो तसाच घेतला. आणि इथं ब्रॅकेट मध्ये या पहिल्या याच्या जागी मी काय करणार तर v1 स्क्वेअर पहिल्याची व्हेलॉसिटी. ओके, दुसऱ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी ती किती असेल तर v2 स्क्वेअर मॉलिक्यूलची म्हणा. तिसऱ्या याच्यासाठी आपण काय करू शकतो तर v3 स्क्वेअर, आणि लास्ट जो टर्म आहे त्याचं काय करू शकतो तर vn स्क्वेअर. ओके, तर हे समजलं असेल. ज्यांना नाही समजत आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी वेगळ्या प्रकारे बघू आता काहीतरी. ठीक आहे, तर याचं रिझन तुम्ही याच्या पुढे देऊ शकता. तर v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, दिसतंय सर्वांना? तर त्याचं रिझन मी या ठिकाणी लिहून देतो. v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ v एक्स स्क्वेअर प्लस v वाय स्क्वेअर प्लस v झेड स्क्वेअर. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही त्याचं रिझन देऊ शकता त्याच्या मागचं रिझन. ठीक आहे, तर या ठिकाणी अजूनही डेरिवेशन आपलं पूर्ण झालेलं नाही. तर हे झालं तुमचं या प्रकारे. या पूर्णच्या जागी मी v1 लिहिलं. या 2 नंबरच्या मॉलिक्यूलसाठी आपण v2 स्क्वेअर घेतला, 3 नंबरच्या मॉलिक्यूलसाठी असं, आणि शेवटचा जो मॉलिक्यूल आहे त्याच्यासाठी पण v स्क्वेअर करून घेतला. याचं मागचं हे रिझन असेल. ठीक आहे, तर हा झाला तुमचा बेसिक फॉर्म्युला. आता आपण बघा लास्ट लेक्चरला मी काही बेसिक फॉर्म्युले तुम्हाला सांगितले होते जे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये नव्हते दिलेले. जसं की मी सांगितलं मीन फ्री पाथ, नंतर मीन व्हेलॉसिटी, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, आणि लास्ट घेतलं होतं रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. ठीक आहे, तर तो पॉईंट घेऊन टाकू, आणि याला इक्वेशन काय करा तर 1 कन्सिडर करा. आपण आतापर्यंत इक्वेशन दिलं नाही तर याला इक्वेशन 1 कन्सिडर करू. ठीक आहे, तर आपण तो फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार आहे. वी हॅव रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. ओके, तर मग डायरेक्टली एक काम करा, एवढं लिहिण्यापेक्षा तर तो रिप्रेझेंट केला होता आपण VRMS. ओके, V म्हणजे व्हेलॉसिटी आणि RMS म्हणजे काय रूट मीन स्क्वेअर. आणि याचा जो फॉर्म्युला होता तो अंडर रूट मध्ये काय होता तर v1 स्क्वेअर प्लस होता तुमचा v2 स्क्वेअर प्लस होता तुमचा v3 स्क्वेअर, आणि शेवटचा जो होता तो डायरेक्टली घेऊ आपण vn स्क्वेअर. त्याला डिवाइड करायचं कशाने तर n ने तुम्ही डिवाइड केलं होतं, बरं की नाही? पण वरती जर इक्वेशन नंबर 1 मध्ये ऑब्झर्व केलं तर इथं आहे v1 स्क्वेअर v2 आणि v3, म्हणजे फक्त ही टर्म आहे, बरं की नाही? ही टर्म नाही, n नाही. पण n जर मला बाहेर करायचं असेल तर स्क्वेअर रूट काय करावं लागेल, कॅन्सल करावं लागेल. मग याला काय करू आपण स्क्वेअरिंग करून घेऊ. ठीक आहे, मग पुढची जी स्टेप आहे ती काय करू तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, किंवा डायरेक्टली तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही वरतीच करू शकता. ठीक आहे, म्हणजे एक स्टेप तुमची कमी होऊन जाईल. ठीक आहे, मग याचा जर स्क्वेअर केला तर काय भेटेल तर v स्क्वेअर RMS रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. मग स्क्वेअर रूट कॅन्सल झाला म्हणजे हा भेटला तुम्हाला v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर प्लस v3 स्क्वेअर, आणि जर लास्ट टर्म घेतलं तर तो राहील तुमचा vn स्क्वेअर. त्याला डिवाइड करायचं कशाने तर n. इज दॅट क्लिअर? आता n नको आहे तो फक्त इकडे काय करा मल्टिप्लाय करा आणि फायनल व्हॅल्यू इथे पुट करून टाका, मग आपलं फायनल इक्वेशन भेटून जाईल. ठीक आहे, मग भेटेल तुम्हाला v स्क्वेअर RMS इंटू in नंबर ऑफ मॉलिक्यूल्स, आणि पुढची जी टर्म आहे ती ऍज इट इज मग v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर प्लस v3 स्क्वेअर, आणि शेवटची जर टर्म घेतलं तर तो काय तर vn स्क्वेअर. तरी झाली तुमची फायनल व्हॅल्यू या ठिकाणी. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण फायनल व्हॅल्यू या ठिकाणी ऑब्टेन केली या प्रकारे. ठीक आहे, मग जो v1 स्क्वेअर प्लस v2 जे आहे ते या ठिकाणी रिप्लेस करा. कशात तर इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून टाकू. त्याच्या जागी टाकणार आहे v स्क्वेअर RMS इंटू n. मग आपलं फायनल इक्वेशन या ठिकाणी होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्या आधी कोणाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या.
आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी याच्याच वरती ते इक्वेशन कम्प्लीट होईल. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू रिप्लेस करायचं, ही पूर्ण व्हॅल्यू याच्या जागी आपण रिप्लेस करणार म्हणजे V² RMS इंटू एन ने. ठीक आहे. मग पुढची जी पॉईंट असेल देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स ओके. इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 आपल्याला या ठिकाणी राईट करायचं. आता इक्वेशन 1 काय तर तो बघा आहे तुमचं इक्वेशन P m डिवायडेड बाय 3v तसाच ठेवला m डिवायडेड बाय 3v आणि या पूर्ण व्हॅल्यूच्या जागी मी काय टाकणार तर V² RMS इंटू काय घेतला तर आपण n घेतला. आता v आणि हा v कॅन्सल नाही करायचा. हा कोणासाठी आहे तुमचा व्हॉल्यूमसाठी आणि हा जो v आहे तो कोणासाठी तर व्हेलॉसिटीसाठी, RMS व्हेलॉसिटी. तर त्याच्यात गडबड करायची नाही. ओके. तर मी पुढचा पार्ट रफ करतोय. मग आता याला आपण स्टँडर्ड, हे झालं तुमचं फायनल इक्वेशन जे तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये असं दिलेलं आहे. आता आपण पुढे अजून कंटिन्यू करू त्याला. बघा हा m कोणासाठी तर एक मॉलिक्यूल जो आहे, एका मॉलिक्यूलचं जे मास आहे ठीक आहे त्याचं स्मॉल m. असे किती मॉलिक्यूल्स आहेत तर आपल्याकडे n मॉलिक्यूल्स आहेत. ओके. n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. मग एक मॉलिक्यूलचं मास माहिती आहे आणि नंबर ऑफ मॉलिक्यूल पण माहिती आहे म्हणजे आपल्याला काय भेटेल तर जे पूर्ण गॅस त्या कंटेनर मध्ये आहे किंवा त्या क्यूब मध्ये आहे त्या पूर्ण गॅसचं काय भेटेल तर आपल्याला मास भेटेल. कळलं का नाही. एकाचं माहिती आहे आणि किती मॉलिक्यूल्स आहेत ते पण माहिती आहे म्हणजे आपल्याला टोटल मास भेटून जाईल. ठीक आहे. मग याला आपण रिप्लेस करू. मग प्रेशर P इज इक्वल टू IN याच्या जवळ घेऊन टाकू n इंटू m टोटल डिवाइड करायला तर 3v आणि इथं राहिला तुमचा V² RMS. कळलं काय केलं. हे झालेलं आहे. आता टेक्स्ट बुक मध्ये एवढंच उत्तर दिलेलं आहे. मी त्याला पुढे एक्सटेंड करतोय कारण ते गरजेचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे. तर हे पण स्टँडर्ड इक्वेशन आपल्याला भेटून जाईल. अजून याला सिम्प्लिफाईड करता येईल. पुस्तकात एवढं दिलेलं आहे तुम्ही इथपर्यंत पण लिहू शकता, काय अडचण नाही. बट नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इंटू मास ऑफ सिंगल मॉलिक्यूल इज नथिंग बट टोटल मास ऑफ द वॉल्यूम. ठीक आहे. टोटल मास ऑफ द गॅस. बट n इंटू m इज इक्वल टू कॅपिटल M आणि तो काय असेल तर टोटल मास ऑफ गॅस. ओके. तर पूर्ण गॅसचं काय असेल तर मास असेल, टोटल मास असेल. ठीक आहे. मग ही व्हॅल्यू इथं पुट करून टाकू. देअरफॉर प्रेशर P इज इक्वल टू याच्या जागी रिप्लेस करा m ने. तर एक काम करू 1/3 मी सेपरेट करतो, 3 सेपरेट करतो. तर हा झाला टोटल मास. त्याला डिवाइड करायचं व्हॉल्यूमने आणि इंटू करायला तर V² RMS. समजलं. आता हा जो फॉर्म्युला आहे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम काय असतं, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम काय असतं डेन्सिटी. बरोबर. ओके ओके राईट. 1/3 तसाच मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम आला तुमचा डेन्सिटी आणि हा राहिला तुमचा V² RMS. अजून याला मी सिम्प्लिफाईड केलं. रिझन द्या रो इज इक्वल टू m डिवायडेड बाय v. आज आला तुमचा एकदम स्टँडर्ड फॉर्म्युला आणि एकदम सिम्प्लिफाईड फॉर्म्युला. कळलं का नाही. तर पुस्तकात एवढं सिम्प्लिफाईड नाही दिलेलं आहे तुम्हाला, तर पुस्तकात फक्त एवढंच दिलेलं आहे. तर तुम्ही हे पण इक्वेशन यूज करू शकतात, ए पण, आणि याला परत मॉडिफाय करू शकता. ठीक आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवा अकॉर्डिंग टू टेक्स्ट बुक आणि पुढचं पण तुम्ही आणखीन सिम्प्लिफाईड व्हर्जन घेऊ शकता. तर या प्रकारे तर आपण एवढं मोठं डेरिव्हेशन घेतलं बरं की नाही, एवढं मोठं डेरिव्हेशन घेतलं आणि आपला आन्सर एकदम छोटा आला. ठीक आहे. तर ही आन्सर तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं असेल. प्रेशरचा फॉर्म्युला. आता तर आपण आयडियल गॅस इक्वेशन आपलं सॉरी प्रेशर एक्झर्टेड ऑन आयडियल गॅस, आयडियल गॅसवरती एका इन्क्लोज कंटेनर मध्ये किती प्रेशर एक्झर्ट होतं ते आपण फाईंड केलं बरं की नाही. आता त्याच्यामध्ये आपण एक टर्म घेतला, प्रेशरचा जो फॉर्म्युला आलेला आहे तो काय आलेला आहे तर 1/3 रो इंटू V² RMS आला बरं की नाही. RMS व्हॅल्यूचा स्क्वेअर आलेला होता. मग आता आपल्याला फाईंड करायचं RMS व्हेलॉसिटीचा नेमका फॉर्म्युला काय, तर याला मॉडिफाय करू आणि आपल्याला एक RMS व्हेलॉसिटीची व्हॅल्यू भेटून जाईल. ठीक आहे. तर समस्या काय करताय आपण RMS, याच्या आधी पण RMS व्हेलॉसिटी घेतला तो एकदम जनरल फॉर्म्युला. आता RMS व्हेलॉसिटीचा आणखीन एक फॉर्म्युला येणार आहे, तो पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं असेल. तर ठीक आहे. तर आपण टायटल टाकू आता रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आणि तो रिप्रेझेंट करणार आहे कशाने तर V∗RMS ने. RMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. मग आता आपल्याकडे आयडियल गॅस इक्वेशन साठी एक्झिट होणारा प्रेशर माहिती आहे, तर तो आपण या ठिकाणी पुट करून टाकू. वी हॅव प्रेशर इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला घ्यायचा तर तुम्ही कोणता घेऊ शकता, तर आपण जो स्टँडर्ड टेक्स्ट बुक मध्ये दिलाय तोच घेऊन टाकू. तर काय नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इंटू मास ऑफ मॉलिक्यूल, त्याला डिवाइड करायचं कशाने तर व्हॉल्यूमने
आणि इंटू करायला तर व्ही स्क्वेअर आर एम एस झाला. ठीक आहे, त्या स्टँडर्ड फॉर्म्युला या ठिकाणी कंटिन्यू करू. ठीक आहे, आता याला आपण काय करू तर मास मध्ये कन्वर्ट केलं तरी चालेल याला. ठीक आहे, तर किंवा तो डायरेक्टली फॉर्म्युला युज केला तरी चालेल, कारण टेक्स्टबुक मध्ये आधी आहे तर मी इथून कंटिन्यू करेल. ठीक आहे, तर प्रेशर P इज इक्वल टू 1/3 n नंबर ऑफ मॉलिक्यूल इंटू मास ऑफ मॉलिक्यूल. ओके, इज इक्वल टू काय असेल तर मास ऑफ गॅस, तो रिप्रेझेंट करणार आहे कॅपिटल एम डिवाइड करायला व्ही इंटू करायला तर व्ही स्क्वेअर आर एम एस. आणि आपल्याला ईच टर्म फाईन करायचं. 3 आणि व्ही इकडे डिवाइड, इकडे काय करा मल्टिप्लाय. मग बघा पुढच्या स्टेप मध्ये 3 PV इज इक्वल टू काय असेल तर एम इंटू व्ही स्क्वेअर आर एम एस. क्लिअर आहे, एम पण नको आहे, फक्त आपल्याला आर एम एस व्हेलॉसिटी फाईन करायचं. इकडे मल्टिप्लाय, इकडे काय होणार तर डिवाइड होणार. बघा मग पुढची स्टेप काय असेल तर व्ही स्क्वेअर आर एम एस, ती टर्म मी फक्त इकडे लिहिली, एम इकडे डिवाइड करून टाका. मग तो काय असेल तर 3 PV डिवाइड काय आला तर एम झाला. क्लिअर आहे, आता आपल्याला माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे. टेम्परेचरच्या टर्म मध्ये घेतलं तरी चालेल किंवा असं घेतलं तरी चालेल, याचं स्क्वेअर रूट घेऊन टाकू. आणखीन याला मॉडिफाय करता येईल, ते मॉडिफाय आपण पुढे घेऊन तर. ठीक आहे, मग पुढची जी स्टेप असते ती काय असेल तर टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतला तर व्ही आर एम एस भेटेल तुम्हाला, आणि हा जो व्ही आर एम एस आहे तो अंडर रूट ऑफ काय भेटेल तर 3 PV डिवाइड बाय काय भेटेल तर तुम्हाला एम भेटेल. क्लिअर आहे, अजून एक कमेंट करता येईल तुम्हाला, व्हॉल्यूम अपॉन मास काय असेल तर मास अपॉन व्हॉल्यूम असतं डेन्सिटी. मग व्हॉल्यूम अपॉन मास काय असेल तर 1 अपॉन डेन्सिटी. मग 3 PV अपॉन रो पण करू शकतात करायचं असेल तर. ठीक आहे, पण ते दिलेलं नाही तुम्हाला, तर जास्त गोंधळ करू नका. ठीक आहे, तुम्हाला गोंधळ होऊन जाईल, मी करून देईल वाटलं असतं ते. आणि बरेच जण आता फक्त पुस्तकातले फॉर्म्युले बघतात, आपण जे मॉडिफाय केलेलं आहे ते पण बघते नाही. अजून एक आयडियल गॅस इक्वेशन आहे, त्याच्या टर्म मध्ये पण घेऊ शकतात. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, बाय आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू काय असतं NRT. पण मी सर्वांसाठी घेणार नाही, मी कोणासाठी घेणार तर सिंगल मॉलिक्यूल साठी घेणार आहे. मग PV इज इक्वल टू काय भेटेल तर तुम्हाला RT भेटेल. सिंगल मॉलिक्यूल साठी PV इज इक्वल टू RT. व्हॉट इज आर? आर असेल तुमचं युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. मग रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी, याचा आणखीन एक फॉर्म्युला भेटेल, तो म्हणजे काय तर स्क्वेअर रूट ऑफ 3 तसा ठेवला, PVच्या जागी मी काय टाकलं तर RT टाकलेला आहे, आणि डिवाइड बाय काय आला तर तुमचा एम आला, त्याच्या मागचं रिझन. मग आई फॉर्म्युला चालेल, जर तुम्हाला आर ची व्हॅल्यू दिली, आर ची व्हॅल्यू माहितीच आहे, जर टेम्परेचर दिलेलं आहे, मास दिलेला आहे, तर टेम्परेचरच्या टर्म मध्ये पण तुम्ही काढू शकता. ठीक आहे, आणि वरच्या टर्म मध्ये पण तुम्ही काढू शकता. आता क्वेश्चन असा विचारला जातो तुम्हाला, शो दॅट रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट ऑफ टी. ओके, तर क्वेश्चन कसा आहे, शो दॅट रूट RMS वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट ऑफ टी. तर त्यात 3 काय रे कॉन्स्टंट आहे, आर काय आहे तो कॉन्स्टंट आहे युनिव्हर्सल, बरं त्याची व्हॅल्यू फिक्स आहे. एम काय आहे मास ऑफ द गॅस. एकदा का तुम्ही एक कंटेनर घेतला, क्यूब घेतला आणि तो क्लोज आहे, त्याच्यामध्ये सपोज तुम्ही काहीतरी गॅस टाकला, ती मास चेंज होणार आहे का त्याचं तर नाही चेंज होणार, कारण बाहेरचा मास तुमचा आतमध्ये येणार नाही आणि आतमधला बाहेर जाणार नाही, म्हणजे मास रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे एम कॉन्स्टंट आहे, आर कॉन्स्टंट आहे, 3 पण कॉन्स्टंट आहे, म्हणजे राहिलं काय फक्त टी टेम्परेचर. म्हणजे रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल का असेल तर अंडर रूट ऑफ टी. तेही तुम्ही या ठिकाणी प्रूव्ह करू शकता. ठीक आहे, तर तेही मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो वाटलं तर. ठीक आहे, तर थोडंसं आपण त्या ठिकाणी शिफ्ट करून घेऊ. तर रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, ते आपण या ठिकाणी कन्सिडर करू. मग रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असेल तर अंडर रूट ऑफ टी. टी काय असेल तर टेम्परेचर असेल. का बर, वेअर काय आर अँड एम, आर कॉन्स्टंट किंवा इज कॉन्स्टंट, आर इज कॉन्स्टंट अँड एम इज कॉन्स्टंट असं करू वाटलं तर. आर इज कॉन्स्टंट अँड एम ऑल्सो कॉन्स्टंट. तर या दोन गोष्टी कॉन्स्टंट आहे, म्हणून रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कशावरती तर अंडर रूट ऑफ टी वरती असेल. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन जो आहे हा किती मार्कासाठी विचारला जाईल तर हा तुम्हाला 2 मार्कापर्यंत विचारला जाऊ शकतो. इथपर्यंत दिलेलं आहे, तर हे मी एक्स्ट्रा सांगितलंय, कारण असे क्वेश्चन तुम्हाला थेरी क्वेश्चन दिलेले त्याने, पण टेक्स्ट बुक मध्ये नाही दिलेलं आहे, मग ते पण या ठिकाणी आपण ते कव्हर करून घेतो. ठीक आहे, ओके, सिंपल आहे. काय विचारायचं का याच्यात?
मग मी टायटल चेंज करतो, कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ टेम्परेचर. कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ टेम्परेचर. ओके, टेम्परेचरच्या टर्म मध्ये आपल्याला काय करायचं तर कायनेटिक एनर्जी या ठिकाणी फाईन करायचं. ठीक आहे, तर बोर्डवरचं दिसत असेल तुम्हाला, तो पेन जरा हे झालेलं. ठीक आहे, तर सर्वात पहिले आपण काय करणार तर जे प्रेशरचं इक्वेशन घेतलेलं आहे तेच आपण या ठिकाणी कंटिन्यू करू. ठीक आहे, तर पहिला पॉइंट वी हॅव, सांगा प्रेशरचं इक्वेशन काय आहे. तर आपण स्टँडर्ड इक्वेशन घेणार आहे जे टेक्स्ट बुक मध्ये आहे. 1/3 number of molecules into काय असेल तर mass of single molecule divided by V volume into काय असेल तर V square RMS root mean square velocity. तर हे स्टँडर्ड इक्वेशन आपण या ठिकाणी कन्वर्ट केलं. आता पुढे काय करायचं आपल्याला तर कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचं आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला काय आहे तर 1/2 mv². बरं की नाही, तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असेल 1/2 mv². V म्हणजे कोणता आरएमएस व्हेलॉसिटी भेटेल, त्याचा स्क्वेअर ऑलरेडी आहे, m पण आहे दिसतंय का m. ही मॉलिक्यूल साठी घेऊ आपण, गॅस साठी सध्या विचार नाही करू, गॅसचा आपण नंतर विचार करू, सध्या मॉलिक्यूल साठी घेऊ. m पण आहे v² पण आहे, म्हणजे काय बाकी फक्त 2 बाकी आहे, तो पण डिनॉमिनेटरला. बरं की नाही, मग काम करा 2 ने मल्टिप्लाय करा आणि 2 ने काय करा तर डिवाइड करा. मग पुढची स्टेप असेल मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग बोथ साइड बाय 2. बोथ साइड नाही, फक्त त्या साईडला घ्या. ठीक आहे, मल्टिप्लाय अँड डिवाइड करून टाकू. मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग बाय 2. ठीक आहे, चला मग प्रेशर P इज इक्वल टू मल्टिप्लाय केलं तर 2 ने मल्टिप्लाय केलं आणि हा डिवाइड बाय 3 आला. कळलं. पुढे n मी सेपरेट केला, n डिवायडेड बाय v सेपरेट केला, n डिवायडेड बाय v आणि या ठिकाणी मला डिवाइड करायचं. मग डिवाइड काय केलं 1/2 m इंटू v² RMS या ठिकाणी कन्वर्ट केलं. समजलं काय केलं, काहीच वेगळं केलेलं नाही, फक्त काय केलेलं तर 2 ने मल्टिप्लाय केलं आणि 2 ने डिवाइड केलं. ज्या टर्म लागत होत्या त्यांना सेपरेट केलं, जे नव्हते लागत त्याला काय केलं तर आणखीन सेपरेट करून टाकलं. समजले इथपर्यंत, काय डाऊट आता याच्यात. आणि 1/2 mv² RMS ही काय असेल तुमची कायनेटिक एनर्जी असेल, कोणासाठी तर मॉलिक्यूल. ठीक आहे, तर ते पण लिहून टाकू आपण हिअर. 1/2 mv² RMS इज द कायनेटिक एनर्जी. सपोज मी कायनेटिक एनर्जी कशाने रिप्रेझेंट केलं तर ई ने रिप्रेझेंट केलं. मी काय असेल तर कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल, कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल, एका मॉलिक्यूलचं काय घेतलं तर आपण कायनेटिक एनर्जी या ठिकाणी विचार केला. ठीक आहे, इथपर्यंत समजतं आहे, काही अडचण असेल तर आपण नंतर डिस्कस करू वाटलं तर. ठीक आहे, मग ही जी टर्म आहे याचा कशाने रिप्लेस करणार तर मी ई ने रिप्रेझेंट करणार. देअरफॉर प्रेशर P इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 3 n डिवायडेड बाय v, तो तसाच ठेवला आणि याला रिप्लेस केलं कशाने तर ई ने रिप्लेस केलं. समजलं. तर वरती जे टायटल दिलंय कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ टेम्परेचर, तर आपल्याला टेम्परेचरच्या स्वरूपात घ्यायचं आणि टेम्परेचरच्या स्वरूपात कधी येऊ शकतं कारण आयडियल गॅस आहे PV इज इक्वल टू nRT. मग v कडे डिवाइड, इकडे काय करा मल्टिप्लाय, मग PV च्या जागी तुम्ही काय टाकू शकता RT टाकू शकता, नाही का. तर ते इक्वेशन आपल्याला भेटून जाईल. मग v इकडे येणार बघा, मग PV इज इक्वल टू काय राहणार तर 2 डिवायडेड बाय 3 आणि राहिला नंबर ऑफ मॉलिक्युल्स इंटू ई. कळलं का नाही, तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स इंटू ई आज आला तुमचा. एका मॉलिक्यूल साठीच विचार करतो आपण. ठीक आहे, आणि पीव्हीच्या जागी आपण काय टाकणार आता RT टाकणार. RT इज इक्वल टू करायला 2 डिवायडेड बाय 3 n इंटू करायला तर ई हे झालं तुमचं कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ टेम्परेचर. आणि याच्या मागचं रिझन असेल PV इज इक्वल टू काय तर RT. ओके, तर अजून थोडंसं आपलं बाकी आहे, तर त्यासाठी आपल्याला परत रफ करावं लागेल किंवा आपण दुसरीकडे घेऊ. त्याच्या आधी पेक्षा 1 मिनिट फक्त, कायनेटिक एनर्जी मॉलिक्यूलचं घेण्यापेक्षा आपण डायरेक्टली गॅसचं घेतलं तर काय होईल, मग n ने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. कळलं का नाही. मग इथं एक काम करतो मी, हा जो आहे तर डायरेक्टली n घेऊन टाकू आपण, म्हणजे आपली एक स्टेप काय होणार या ठिकाणी रिमेनी राहील. ठीक आहे, n इंटू 1/2 mv² RMS ई असेल. मग कायनेटिक एनर्जी मॉलिक्यूलचं नसणार, मग त्या केसमध्ये काय असेल कायनेटिक एनर्जी ऑफ ए गॅस. कळलं. पूर्ण गॅसचं तुम्ही कायनेटिक एनर्जी घेऊ शकता. जर मॉलिक्यूलचं घ्यायचं तर मॉलिक्यूलचं घ्या, नाही तर याचं घ्या. मग n काढून टाका आणि याच्या जागी फक्त काय करता येईल तर तुम्हाला ई कन्सिडर करता येईल. समजलं. मग n इथून कॅन्सल होणार, मग n डायरेक्टली कॅन्सल झाला, म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे ती काय कशाची भेटली तर गॅसची भेटली. कशाच्या टर्म मध्ये भेटली तर
टेम्परेचरच्या टर्म मध्ये. पूर्ण गॅसचं घेतलंय. आधीचा जो विचार होता तो फक्त मॉलिक्यूल साठी केला होता, तसंही चालेल, काही अडचण नाहीये. मग नंतर तुम्ही सांगू शकतात की याच्यासाठी घेतलं पूर्ण गॅससाठी, मग तिथे के करा, कायनेटिक एनर्जी असं, आणि इथे ई करू शकता. ठीक आहे, तर दोन्ही प्रकारे तुम्ही आन्सर काढू शकतात. इथपर्यंत काय डाऊट आहे? याला आणखी मॉडिफाय करायचंय. आन्सर झालेलं आहे अकॉर्डिंग टू टायटल, कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ टेम्परेचर, तसे झालेलं आहे आपल्याला. किंवा मग अजून 2/3 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा, 3 इकडे मल्टिप्लाय करा, 2 ने काय करा तर डिवाइड करा, ते पण इक्वेशन तुमचं भेटून जाईल. तर ते मी या ठिकाणी लिहितो. कायनेटिक एनर्जी ई ने रिप्रेझेंट केला, 3 इकडे डिवाइडेड आहे, इकडे मल्टिप्लाय केला, आणि 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे डिवाइड केला, आणि आकार राहिला तर RT राहिला. मग कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला भेटला, E इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 2 RT. हे झालं तुमचं कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ टेम्परेचर. मी सुरुवातीला तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन सांगितलं होतं बरं की नाही, पण आयडियल गॅस इक्वेशन मी वेगळ्या प्रकारे तुम्हाला रिप्रेझेंट करून दाखवलं. ओके, आणि ते काय घेतलं होतं, R ची व्हॅल्यू घेतली होती आपण. ठीक आहे, तर R चा जो व्हॅल्यू घेतली होती युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, तो घेतला होता ॲव्होगॅड्रोस नंबर, तो N ने रिप्रेझेंट करा किंवा N सफिक्स A ने, आणि त्यानंतर तिथे एक कॉन्स्टंट घेतला होता, तो काय घेतला होता, KB. व्हॉट इज KB? KB इज द बोल्ट्झमन कॉन्स्टंट. मग आता लास्ट इक्वेशन आपले आलेले काय, तर E इज इक्वल टू 3/2 RT. R च्या जागी मी काय करणार, तर फक्त आता NKB टाकणार. N म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असेल, मग तुम्ही N घेऊ शकता किंवा N पण घेऊ शकता, काय अडचण नाहीये. मग E इज इक्वल टू, देअरफॉर E इज इक्वल टू, तो 3 डिवायडेड बाय 2 तसाच ठेवला. R च्या जागी मी टाकलं N इंटू KB, आणि पुढे काय राहिला तर तुमचा T राहिला. हे झालं तुमचं पूर्ण. ठीक आहे, मग N इकडे काय मल्टिप्लाय, इकडे काय करा तर डिवाइड. आता हा जर घेतला, आता कोणासाठी घेतला, तर पूर्ण गॅससाठी. जर N इकडे मल्टिप्लाय, इकडे डिवाइड केला, तर कोणासाठी भेटेल, तर मॉलिक्यूल साठी. मग इथे लिहून टाकू वाटलं तर दिस इज कायनेटिक एनर्जी फॉर गॅस. आता आपण फाइंड करणार आहे कायनेटिक एनर्जी फॉर मॉलिक्यूल. टायटल टाका, दिस इज कायनेटिक एनर्जी फॉर गॅस and kinetic energy for molecule is given by. ओके, वरचं भेटलंय कायनेटिक एनर्जी पूर्ण गॅस साठी. आता आपल्याला शोधायचं कोणासाठी, तर मॉलिक्यूल साठी. मग नंबर ऑफ मॉलिक्यूल आहे N, तर N ने काय करा, याला डिवाइड करून टाका. मग काय भेटेल, तर कायनेटिक एनर्जी पूर्ण गॅस साठी त्याला डिवाइड केलं तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तर रिमेनिंग काय राहणार, इकडे N ने डिवाइड केलं तर N कॅन्सल, मग काय भेटेल, तर 3 डिवायडेड बाय 2, आणि आकार राहिला तर KBT. समजलं? मग एका मॉलिक्यूल साठी कायनेटिक एनर्जी किती असते, तर 3/2 KBT. आता इतकी का असते, तर त्याचं रिझन तुम्हाला पुढे समजेल. तर कायनेटिक एनर्जी फॉर सिंगल मॉलिक्यूल इज इक्वल टू 3/2 KBT. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल नवीन इक्वेशन. ठीक आहे, आणि पूर्ण गॅस साठी म्हटलं तर काय येईल, पूर्ण गॅस साठी म्हटलं तर काय येईल, 3/2 RT किंवा NKBT. पूर्ण गॅस साठी असेल तर N ने मल्टिप्लाय करायचं, आणि मॉलिक्यूल साठी असेल तर N काढून टाकायचं. झालं, मॉलिक्यूल साठी N काढून टाकायचा, आणि पूर्ण गॅस साठी आला तर N ने मल्टिप्लाय करायचा, किंवा मग सिम्पली डायरेक्टली R घेऊ शकतात. हे बघा इथे दिलं होतं आपण, कायनेटिक एनर्जी 3/2 RT. पूर्ण गॅस साठी असेल तर RT घ्या, आणि मॉलिक्यूल साठी असेल तर KBT घ्या. अरे बोललो काय, समजलं का? पूर्ण गॅस साठी RT 3/2 RT, आणि मॉलिक्यूल साठी घेतलं तर 3/2 KBT, बोल्ट्झमन कॉन्स्टंट इंटू टेम्परेचर. तर या प्रकारे तुम्ही इक्वेशन घेऊ शकता. हे महत्वाचं आहे, कारण पुढचं जे आहे इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जीचं इक्वी पार्टिशन करायचं, आणि त्यामध्ये हा टॉपिक तुमचा महत्वाचा रोल प्ले करणार आहे. त्याच्यामुळे हे समजून घ्या, आणि कोणाला काही समजत नसेल तर विचारून घ्या, कारण पुढचे टॉपिक आता आपल्याला एनर्जीशीच रिलेटेड घ्यायचे